नमस्कार, मी अलका धुपकर। आज आपल्यातून एक निर्भीड चतुरस्त्र असा कलाकार हरपलाय। अस्सल मातीतला अभिनेता सदाशिव अमरापूरकर जागवणार आहोत त्यांच्याच आठवणी या विशेष कार्यक्रमात। अरे जब बाजी दुक्की और तिक्की से जीती जा सकती है तो उसके लिए इक्का निकालने की क्या जरूरत है? तुझे मालूम नहीं तू क्या चीज है। तू मेरे सामने आ जा, तेरे खानदान का नाम मिटा दूंगा। पागल हो गया। हे भगवान, मेरा दोस्त पागल हो गया। बॉलिवूड आणि मराठीतील ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं आज निधन झालं। आपल्या बहारदार अदाकारीमुळे मराठी चित्रपटसृष्टीवरच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपला ठसा अमरापूरकरांनी उमटवला। 11 मे 1950 ला सदाशिव अमरापूरकरांचा अहमदनगरला जन्म झाला। वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली। जवळपास 50 व्यावसायिक नाटकांमधनं त्यांनी प्रमुख भूमिकाही केल्या। 1979 ला त्यांच्या करिअरला वळण देणारा रोल मिळाला तो 22 जून 1897 या सिनेमामुळे। यात त्यांनी रंगवलेली बाळ गंगाधर टिळकांची भूमिका प्रचंड गाजली आणि रंगभूमीवरून त्यांचा मोठ्या पडद्यावरचा प्रवास सुरू झाला। यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही। आपके बारे में सुना है साहब, बहुत नाम है बस्ती में। लोग बोलता है अफसर होना तो ऐसा ही होना, नेक और कड़क। अर्धसत्य या चित्रपटातला त्यांचा खलनायक प्रचंड गाजला। या भूमिकेमुळे त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला। त्यानंतर पुराना मंदिर, मुद्दत, वीरूदादा, हुकूमत, फरिश्ते या सिनेमातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या। ना रूप ना रंग, देखिए किस्मत का खेल तो देख। अगर कुछ है ना मेरे पास तो वो है दिमाग। हाँ, कमाल का दिमाग है मेरे पास। सडकमध्ये त्यांनी साकारलेली महाराणी अतिशय गाजली। खलनायकाच्या भूमिकेला तिने अनोखा साथ चढवला। अपनी बेटी के लिए ठीक ही तो किया है उसने। तेरी किस्मत ही तुझे यहाँ लाई है। त्यांची संवादफेक आणि खलनायकांच्या भूमिकांमधील वैविध्य प्रेक्षकांना अतिशय भावलं। सदाशिव अमरापूरकरांनी खलनायक रंगवले तशा काही विनोदी भूमिकाही तितक्याच सफाईपणे सादर केल्या। प्रभु एक बात कहूँ? कहो कहो। 20 साल में तू बिल्कुल नहीं बदला। थैंक यू। पहले भी गंजा था, आज भी गंजा है। आखे, इश्क, कुली नंबर 1, आंटी नंबर 1 यातील भूमिकाही लक्षात राहिल्या। 250हून अधिक सिनेमांमध्ये अमरापूरकर यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या। कला विश्वात रमणारा हा माणूस विचारवंतही होता। राजकारण आणि आत्ताची सामाजिक परिस्थिती यावर अमरापूरकरांची जबरदस्त पकड होती। सामाजिक बांधिलकी जपणारा हा हरहुन्नरी कलावंत, खलनायकाचं रूप साकारणारा खरा नायक पडद्याआड गेला। त्यांना IBN लोकमतची मनपूर्वक श्रद्धांजली। आणि अमरापूरकरांच्या आठवणी जागवण्यासाठी आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी। सगळ्यात पहिल्यांदा चंद्रकांत कुलकर्णी, हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सदाशिव अमरापूरकरांसोबत कदाचित हा सिनेमा केला होता। तुमचा त्यांच्यासोबतचा अनुभव खूप बोलका होता, तो अनुभव आमच्याशी शेअर करा। कदाचित ही एक गिरीश जोशींनी लिहिलेली एकांकिका होती आणि अश्विनी भावे यांनी तो सिनेमा स्वतः निर्मिती केली होती आणि प्रमुख भूमिका केली होती। आणि खूप छान, ज्याला असं आपण म्हणतो की सत्याच्या ज्या अनेक बाजू असतात, आपल्याला वाटत असतं की मला जे वाटणारी गोष्ट ती आयुष्यभर एकच तशीच सत्य आहे, तर तसं नसतं बहुधा। प्रत्येक वेळेला पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा असतो। या एका छोट्या गोष्टीवर एका बापाची मुलीची अशी खूप चांगली कहाणी होती, त्याला मानसशास्त्राची जोड होती आणि सदाशिव अमरापूरकरांनी त्यात अप्रतिम काम केलं होतं। आणि मला आठवतं ते अगदी स्पष्टरित्या की गिरीश जोशी हा लेखक जो आहे त्याचं आणि माझं एकमत होतं या संपूर्ण कास्टिंगमध्ये की तात्या हरवल खूप छान करतील म्हणून। कारण त्या भूमिकेविषयी बघताक्षणी एक रिपल्सिव्ह रिॲक्शन निर्माण झाली पाहिजे, पण तो माणूस आतून खूप चांगला आहे अशा प्रकारची रचना होती आणि अमरापूरकरांनी ते काम अफलातून केलं। मला अजून आठवतं की ते काम बघून त्यांना खूप फोन गेले होते आणि त्याने मला कौतुकाने सांगितलं होतं की अरे चंदू, माझ्या बायकोनी पण बऱ्याच दिवसांनी मला असं सांगितलं की या सिनेमात काम बरं झालं आहे। आणि एकूण तो अनुभव त्यांचा काम करण्याचा, त्या दिवसातली आमची एकत्र झालेल्या चर्चा, सचिन खेडेकर, तुषार दळवी, त्याच्यानंतर अश्विनी भावे, गिरीश जोशी, प्रशांत दळवी, मी, या झालेल्या चर्चा मला आजही आठवत आहेत। आणि एकूणच त्यांच्याशी खूप चांगलं नातं होतं। थिएटर सगळं माझं त्यांनी बघितलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्याशी मुक्त संवाद होता, म्हणजे आदर होता, परंतु
भीती नव्हती वाटत त्यांची, मला ॲक्सेसेबल होते ते. अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणताय आदरयुक्त भीती होती, काहीसे लहरी, काहीसे तापट स्वभावाचे असले तरी देखील त्यांचा ज्ञानसाठा जो होता त्यामुळे त्यांच्याशी मुक्त संवाद होऊ शकत होता. आपल्या सोबत आहेत ज्योती सुभाष देखील. ज्योती मॅडम, चंद्रकांत कुलकर्णी तर आपले अनुभव सांगतायत, पण 2012ला मोठ्या पडद्यावर बॉम्बे टॉकीजमध्ये आपण सदाशिव अमरापूरकरांना एका अर्थाने शेवटचं बघितलं. गेले काही वर्ष त्यांनी समाजकार्याला झोकून दिलेलं होतं. मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबतचं काम असू दे किंवा सामाजिक कृतज्ञता निधीचं काम असू दे, म्हणजे एकीकडे आपलं समाजकार्य, समाजाला असलेलं देणं, नगर सारख्या गावातून आलेला हा कलाकार होता ज्याने स्वतःचा ठसा उमटवला या रंगभूमीवर. काय सांगाल त्याबद्दल? अगदी खरं आहे अलका. आणि त्यांची सगळी ही सिनेमाची कारकीर्द सुरू होण्यापूर्वी मी त्यांना पाहिलं ते कन्यादान या नाटकामध्ये. आणि कन्यादान या नाटकामध्ये पाहण्याआधी मी त्यांना प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून कधी भेटले नव्हते. आणि मला एकदम वाटला हा इतका भेदक डोळ्यांचा, आणखीन समाजाची जी नस त्या नाटकामध्ये प्रतीत होते ती बरोबर पकडलेला आणि अतिशय चांगली अभिनय क्षमता आणि सामाजिक जाण असं एक अतिशय अलौकिक असं कॉम्बिनेशन मला त्यांच्या त्या परफॉर्मन्समध्ये दिसलं होतं. आणि तिथपासूनच माझ्या लक्षात, म्हणजे मला ती भूमिका मी विसरू शकत नाही. एक कन्यादान नाटकच आपण विसरू शकत नाही. अनेक अर्थाने ते सामाजिक सगळ्या आपल्या वास्तवावर मोठा एक प्रकाश टाकणारं महत्त्वाचं नाटक आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. आणि ते सुद्धा नाटक योगायोगाने तेंडुलकरांचंच होतं, विठ्ठला नावाचं नाटक. आणि तिथे ते दिग्दर्शकांच्या भूमिकेमध्ये होते. आणखीन मी एक नट म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला त्यावेळेला मिळालेली होती. आणि तो त्या काळातला सगळा स्पॅन जर सांगायचा म्हटला तर खूपच मनोरंजक होता. कारण स्वतः ते ज्या पद्धतीचं काम करताना मी त्यांना पाहिलं होतं त्यापेक्षा या नाटकाची जातकुळी खूप वेगळी होती विठ्ठलाची. आणि दुर्दैवानं त्याचे प्रयोग खूप कमी झाले. परंतु दिलीप प्रभावळकर, मी अशी, आणि खूप मोठी कास्ट होती, त्याच्यामध्ये संगीत होतं. आणि हे सगळं पेलू शकणारा हा दिग्दर्शक आहे याचा अनुभव मला त्यावेळेला घेता आला. आणि मुख्य म्हणजे व्यावसायिक मुंबईच्या व्यावसायिक रंगभूमीवरचं हे माझं पहिलं नाटक होतं. आणि त्या अर्थाने तो माझा तिथला पहिला दिग्दर्शक होता. आणि त्याच काळामध्ये योगायोगाने अर्धसत्य हा सिनेमा रिलीज झाला. आणि मग त्यानंतर आमच्या नाटकाच्या रिहर्सल्स इतक्या अशा लांबू लागल्या की एकदमच त्यांची हिंदी सिनेमामधली मागणी इतकी जबरदस्त वाढली, इतकी दखल घेतली गेली त्यांच्या कामाची, रामा शेट्टी या कामाची, की पुढचा सगळा इतिहास सगळ्या लोकांना माहिती आहे, तो मी रिपीट करत नाही. पण ते सगळं चालू असताना सुद्धा त्यांना असं नाही वाटलं की हे नाटक मी जे करायला घेतलंय ते मी आता सोडून देतो, आता मला ही महत्त्वाची संधी हिंदी सिनेमामध्ये मिळते आहे ती मी आधी उचलतो, असं त्यांनी कधी केलं नाही. ते नाटक त्यांनी पूर्ण केलं, प्रोडक्शन पूर्ण केलं आणि मगच ते इतर कामाकडे वळले. ही एक महत्त्वाची आठवण मला त्यांच्याविषयी सांगावीशी वाटते. ज्योती सुभाष, तुम्ही ज्या महत्त्वाच्या आठवणी सांगताय आणि कामाचे चोख होते किंवा आपण म्हणू शकतो डेडिकेटेड होते, जे काम करायचंय त्यासोबत. चंद्रकांत कुलकर्णी नेहमी असं म्हणायचे सदाशिव अमरापूरकर की विजय तेंडुलकरांनी त्यांना मुंबईमध्ये खरा आधार दिला किंवा त्यांच्यासाठी ते दूध बनलेले होते असं म्हणायचे. कारण संहिता आणायच्या निमित्ताने तेंडुलकर आणि अमरापूरकर यांची भेट झाली होती. पण त्यानंतर जो घडला, जसं ज्योती मॅडम म्हणतायत तसा तो इतिहास होता. तुम्ही देखील त्यांच्यासोबत ज्याचा त्याचा विठोबा हे नाटक केलं होतं. नाटकातले अमरापूरकर कसे होते, काय सांगाल? ज्याचा त्याचा विठोबा हे मी चिंतामणी थिएटरसाठी लता नार्वेकरांच्या केलेलं नाटक होतं. आणि आनंदविनायक जातेगावकर यांनी ते मौजेसाठी मूळ लिहिलेलं लिखाण, आणि ते खूप तत्वज्ञानाच्या चिंतनाच्या स्वरूपात होतं. तुकारामांच्या अभंगाचं निरूपण त्यात होतं आणि खूप अवघड प्रकार होता तो. आणि तात्या झपाटून गेले होते त्या प्रक्रियेमध्ये. मला आठवतं की कारण ते एकटेच संपूर्ण 2 तास काम करणार होते. नंतर नेपथ्य रचनेत आणि काही नृत्य रचनेत मी आणखीन काही जणांचा, 2 गायकांचा आणि काही नर्तकांचा सहभाग करून घेतला होता. तरी मूलतः ते आशय पोचवणारं नाटक होतं. आणि तात्यांनी त्याच्यावर खूप मन लावून प्रेम केलं, शब्दांवर, त्यातल्या भाषेवर. आणि तासनतास आम्ही दोघेजण तालमी केल्या, खूप गप्पा झाल्या, मागचे पुढचे विचार झाले, संपूर्ण रंगभूमीच्या काही इतिहासाविषयी चर्चा झाली. आणि आनंदविनायक जातेगावकर त्यांचे नातेवाईक पण आहेत, म्हणजे त्यांचे व्याही आहेत. आणि परंतु लेखक म्हणून त्यांना असणारा आदर खूप मोठा होता.
आणि खूप मोठा लेखकही आहे तो. तर खूप छान प्रक्रिया होती माझ्यासाठी ती. आणि सदाशिव अमरापूरकर, भास्कर चंदावरकर, नितीन निरुरकर, लता नार्वेकर अशी ती सगळी टीम आणि झेलम परांजपे यांचं नृत्य दिग्दर्शन असा एक वेगळा प्रकार होता. दुर्दैवाने त्याचे खूप प्रयोग झाले नाहीत, पण नवीन कुठल्याही ताकदीच्या कलाकाराला घेऊन मला ते नाटक पुढे मागे करायला खूप आवडेल. आणि तीच खरी तात्यांना श्रद्धांजली होईल असं मला भविष्यात वाटतं. प्रत्येक जण आपल्या परीने अमरापूरकरांना आदरांजली वाहतोय, पण लक्षात घेतलं पाहिजे नगरमधल्या कोरडवाहू भागातून मुंबईसारख्या महानगरीमध्ये सिनेसृष्टीसाठी तरी महानगरी अशी आहे, इथे नाटक करण्यासाठी आलेला हा तरुण हिंदी सृष्टीवर आणि मराठी सिनेसृष्टीवर आपला ठसा उमटवतो ही सोपी गोष्ट नव्हती. अत्यंत संघर्षाचे प्रसंग सदाशिव अमरापूरकर यांच्या सुरुवातीच्या काळात आले होते. मग अगदी त्यांना खोली सोडायला सांगण्यात आली तिथपासून ते सगळे पुढचे घटनाक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. याच महान कलाकाराबद्दल गोविंद निहलानी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी काय आठवणी जागवल्या आहेत ते ऐकूया. वो पहले जो भी रिहर्सल करते थे वो मैकेनिकल रिहर्सल करते थे. जब एक्शन शुरू होता था तो देन समथिंग यूज्ड टू चेंज एंड दैट वाज व्हाट ब्रॉट लॉट्स ऑफ सरप्राइजेस इन हिज परफॉर्मेंस एंड आई वाज वेरी हैप्पी बिकॉज ही गेव मी मच मोर देन आई वाज एंटिसिपेटिंग. 10 वर्ष नेबर होते. आम्ही खालतीवरती राहायचो, त्याच्यामुळे मी त्यांच्या कुटुंबातला एक खूप मोठा सदस्य होते. त्यांच्या 3 मुलींना मी अक्षरशः अंगाखांद्यावरती खेळवलंय. कोणाला फार कमी लोकांना माहीत असेल की नंदाबाईनी आणि तात्या त्यांच्या पत्नी हे दोघेही जण दुसरीपासून एका वर्गात होते. म्हणजे त्या त्यांचा अगदी अभ्यास पूर्ण करायच्या. खऱ्या अर्थाने त्यांच्या सहधर्मचारिणी होत्या. तात्यांची आई. त्याच्यानंतर मी जेव्हा नाटक करत होते तेव्हा नगरला हक्काने त्यांच्या घरी जायचे, राहायचे, अगदी छान पाहुणचार घ्यायचे. तात्यांकडनं मी खूप मोठी गोष्ट शिकले. एक तर त्यांचं अफाट वाचन, खूप वाचन त्यांचं सतत ते वाचनात घडलेले असायचे आणि खूप छान रीतीने जे काय वाचलंय ना त्याच्यावरती ते फार छान मतप्रदर्शन करू शकायचे. खूप सगळ्या जणांना ते जमतं असं नाही की त्याच्यातलं झिस्ट काय आहे ते सांगणं. त्यांना खूप चांगला एक सोशल आउटलुक होता. विचार करणारे, वाचन करणारे आणि विचार करायला लावणारे कलाकार म्हणून अमरापूरकर कायमच आपल्या सगळ्यांच्या आठवणीमध्ये राहतील. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतून अनेक जणांनी आज अमरापूरकरांना आदरांजली वाहिली आहे. आता आपण बघणार आहोत सडक सिनेमातलं अमरापूरकरांचं काम, ज्याबद्दल आपण ब्रेक नंतर बोलणार आहोत. कमाल है कुदरत का, क्या खूबसूरती, क्या चीज बनाई है ऊपर वाले ने. देख मेरे तो बाल खड़े हो गए हाथ पे, जान निकल गई मेरी. ओह क्या रंग है, हाय रे ये बदन, हाय हाय. डर मत मेरी जान, डर मत. मैं कुछ नहीं करूंगी, मैं कुछ कर ही नहीं सकती. जानती